कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे, असं परक्याचं घर बघितलं आणि का बघत राहिलायसा? आत या की। अरे या सूर्यकांतराव या, तुमचीच वाट बघत होतो। दादा, डॅडी पहिल्यांदाच तुला सूर्यकांतराव म्हणले, तपासणच मान द्यायला सुरुवात केली त्यांनी। या या बसा बसा बसा। अहो खाली कुठं बसताय, वर बसा की। बसा बसा बसा। बरं का मंडळी, हे सूर्यकांतराव लय कर्तबगार आहेत बरं का। घर दुकान आणि घरातल्या 5-5 जणांना एकटे सांभाळतात। तुम्हाला सांगतो, यांच्यासारखा पोरगा अख्ख्या साताऱ्यात शोधून सापडणार नाही। सूर्या, तू कधी आलास? आता चाललोय। आणि बाकीच्या कुठे आहे ते? बाहेर बसलेत। ठीक आहे। यांच्याकडे बघूनच कळतंय खूपच साधे आहेत। अहो पण आजकाल साधी पोरं राहिलीत कुठं? आमच्या मुलीसाठी तर आम्ही साधाच मुलगा शोधतोय, पण बघायला जाताना खूप साधी वाटतात मुलं, पण बाहेर चौकशी केली की मग खरी गुण कळतात। पण हे तसे नाहीत बरं का, हे लाखात एक। इथं तर खरंच माझ्या साखरपुड्याची तयारी चालली। मला काही सुधारणा झाले, पण मला एक कळलं, तुळजा कशी काय लग्नाला तयार झाली? ती खरंच तयार झाली असेल ना? डॅडी आलो मी। सूर्यकांतराव उर्फ जावई बापू, काय खाणार? सूर्यकांतराव प्यायला काही आणू का? तुम्ही चला चला, काहीतरी बोलत बसते। दादा, इकडे बस। सगळं काही अचानक घडतं आणि ते घडून देण्याशिवाय माझ्याकडे दुसरं काहीच पर्याय नाही। मी इथून पळून जायचा प्रयत्न केला तर डॅडी मला मारून टाकते। ही वेळ काढून देण्यासाठी मला साखरपुडा करावाच लागेल। सॉरी। मी तुला थोड्या वेळात कॉल करते। सूर्या, तू छान सजलायस। तुळजा, हे सगळं खरं आहे का? बाहेर बघितलंस ना? हा, पण असं अचानक। आपला व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिलायस ना? त्याचीच ही कमाल आहे। पण यो साखरपुड्याचा निर्णय डॅडीने तुला विचारूनच घेतलाय ना? डॅडी विचारत नाही, ठरवतात। त्यांनी जे ठरवलं ते या घरात फायनल असतं। त्यांनी ठरवलेलंच करायचं। पण मला तुझ्या मनातलं जाणून घ्यायचंय। आता झाले की तयार मी साखरपुड्यासाठी? म्हणजे आता काहीच अडचण नाही, आता विषयच संपला। माझी अडचण मी कोणाला सांगू इथं? कोणी समजून नाही घेऊ शकत। या घरात फक्त इज्जत जपली जाते, माणसाचं मन नाही। ए सूर्या, बसलास काय? उठ। पाहुणे उन्हातानात आले, त्यांना सरबत दे। त्यांना काय हवा नको बघशील का नाही?
सूर्या सूर्या सूर्या, अरे तुला जरा काय इज्जत दिली, तू तर निंबाळकर घराण्याचा जावई समजायला लागला स्वतःला. मस्त बूट टेकून वाचलायस बघ. चल उठ, काम कर. अरे आपल्या घरातला कार्यक्रम आहे, तुळजाचा साखरपुडा आहे ना, आहे ना? अय इकडे हे बघ, पाहुण्यांना काही कमी नाही पडलं पाहिजे. ग्लास दे याच्याकडे, बाकीची कामं तू बघ. उठतोयस ना? अरे उठ की. काम करताना आजूबाजूला माग पुढे बघत जा. कुठं बी हात पाय लावत जाऊ नको. नाही कसं आहे, मागच्या वेळेसारखा मारायला टेकलास तर यावेळी माझी बायको वाचवायला येणार नाही. आणि समजा वाचवायला आलीच तर मी तिला वाचवू देणार नाही. कळलं का? निघ. अरे वैस वाकून दे की सरबत. या घरात नोकर बी रुबाबातच राहतात की. चांगलंय. ए काढतो गॉगल. तुझी लायकी काय, तू करतोयस काय, जरा भान ठेव. मला द्यायचं राहिलं की सरबत. डॅडीच्या पोरीच्या नशीबच उघडलं. नवरा इंजिनियर, बंधू आमदार. खरंय, त्यात बरेच बिझनेस. मुलांनी नशीब काढलं म्हणायचं. काय आहे, मुलगी डॉक्टर आहे आणि घरात एवढा मान सन्मान. अजून काय पाहिजे? चांगली तोलामोलाची सोयरीक मिळाली म्हणायची. दोघे शिकलेले, मोठ्या घरातले. हा, आणि दोघांची जोडी खूप छान शोभून दिसेल बरं का. बोललो होतो ना तुला, घरातलं नोकर आहे म्हणून. आता कळले जे लाईक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.